तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. खेड रेल्वे स्टेशनच्या अर्धवट कामाचे लोकार्पण. उद्घाटनाआधीच फुटपाथवर पडले भगदाड. बरंच काम बाकी, मात्र लोकार्पण सोहळा संपन्न. चौकशीची होते मागणी. लाडकी बहीण योजनेतील महिलांना दिलासा. महिला बालविकास अंतर्गत योजनेतील त्रुटी दूर होणार. खासदार सुनील तटकरे यांची माहिती. नवी मुंबईच्या तळोजा परिसरात नायजेरियन व्यक्तीला केले गजाआड. नायजेरियन व्यक्ती करत होता अंमली पदार्थांची विक्री. आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर कुलदेवतेच्या दर्शनासाठी अलिबागच्या चौंढी गावात. जान्हवी किल्लेकर चौंढी गावच्या गायकवाड कुटुंबातील बिग बॉस फेम अभिनेत्री. पाहूया सविस्तर वृत्त. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या करारानुसार कोकणातील 5 रेल्वे स्थानकांचा काल 9 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचं काम अर्धवट असतानाच लोकार्पण सोहळा दिमाखात झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. एवढेच नाही तर नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्या शेजारी फुटपाथला एक नाही तर 2 ते 3 ठिकाणी मोठे भगदाड पडल्याचं देखील पाहायला मिळतंय. यावरून स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून एका बाजूला अर्धवट कामाचे लोकार्पण तर दुसऱ्या बाजूला झालेल्या कामाला अक्षरशः भगदाड पडल्याने या कामाची आणि त्या ठेकेदाराची चौकशी होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आज आपल्या खेड रेल्वे स्टेशनचं लोकार्पण सोहळा झालं. ह्या सरकारला एवढी घाई का आहे? आज बघायला गेलात तर पूर्ण हे जे काम आहे अपूर्ण आहे. आज पार्किंगचं जे काम असेल ते अपूर्ण आहे, हे शेड अपूर्ण आहे. आणि आज विशेष म्हणजे ज्यावेळी लोकार्पण सोहळा सकाळी होत होता त्याच वेळी इथं पाणी गळत होतं, तेव्हा इथले जे काम झालेलं आहे पूर्ण बोगस काम झालेलं आहे. लोकार्पण सोहळा सकाळी 10 वाजता होतं चालू, त्याच वेळी इतर लोक असणारे त्यांची पाऊस आल्यामुळे तारांबळ उडाली, कारण पूर्ण शेड हे गलका आहे. अशा परिस्थितीत ह्या सरकारला एवढं घाई का लागली आहे? आता निवडणूक तोंडावरती आहे म्हणून काहीतरी आम्ही करून दाखवलं असं जर ते करायला जात असतील तर चुकीचं आहे. कारण हा जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा चुकीच्या मार्गाने हे कुठल्याही ह्याला लावतायत आणि हे अशा पद्धतीने बोगस कामं केली जात आहेत. तेव्हा हे कुठं थांबलं पाहिजे आणि लवकरच ही कामं ही झाली पाहिजेत, नाही तर काँग्रेस पक्षाकडनं आम्ही आंदोलन उभारण्यात येईल. नवी मुंबईच्या तळोजा परिसरात कोकेन व एमडी पावडर हे अंमली पदार्थ विकणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केलंय. त्यांच्याकडून तब्बल 25,43,000 रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. त्याचबरोबर या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या या नायजेरियन व्यक्तीला बेकायदेशीर आश्रय देणाऱ्या घरमालकांवर व इस्टेट एजंटवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम काल रायगडमधील माणगावमध्ये पार पडला. यासाठी लाडक्या बहिणींना आणण्यासाठी हजारो बसेस एसटी महामंडळाच्या रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये महिलांना घेण्यासाठी गेल्या होत्या. श्रीवर्धन तालुक्यातील काही महिलांना घेऊन येत असताना एका बसचा मांजरोने घाटात अपघात झालाय. यामध्ये काही महिला जखमी झाल्यात. ही बस म्हसळा येथून माणगावकडे येत असताना बाजूच्या दरीत घसरल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटी घेऊन गेलेले चालक हे नवीन असल्याने मुख्य वळणावरील हा अंदाज न आल्याने अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जवळजवळ 20 फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळली. मात्र सुदैवाने या अपघातात महिला सुखरूप आहेत.
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील चौंडी येथील गायकवाड कुटुंबातील कन्या असलेल्या आणि सध्या पेण येथे स्थायिक झालेल्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर गायकवाड यांनी कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध टीव्ही मालिका बिग बॉस सीझन 5 च्या स्पर्धेत सहभागी होण्याचा बहुमान मिळवला। याबद्दल तिचं सर्वत्र स्तरातून कौतुकाचा तिच्यावर वर्षाव होतोय। स्पर्धेनंतर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तिने कुटुंबासह आपल्या मूळ गावी म्हणजेच अलिबाग तालुक्यातील चौंडी येथे गायकवाड कुटुंबाच्या कुलदैवतेचं दर्शन घेण्यासाठी ती आली होती। यावेळी तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती। जान्हवी हिने अल्पावधीतच विविध सिने क्षेत्रात सहभाग घेत नावलौकिक मिळवलंय। नुकत्याच झालेल्या बिग बॉस सीझन 5 च्या स्पर्धेत तिने काही प्रमाणात यश मिळवलंय। रविवारी स्पर्धा संपल्यानंतर तिने नवरात्र उत्सवानिमित्ताने आपल्या माहेर असलेल्या अलिबाग तालुक्यातील चौंडी येथे कुलदेवतेच्या दर्शनासाठी आपली उपस्थिती दाखवली आहे। काका ज्येष्ठ समाजसेवक सुधीर गायकवाड व किहिम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या निवासस्थानी सहकुटुंब जाऊन देवीची तिने ओटी भरली आहे। यावेळी गायकवाड कुटुंबासोबत बिग बॉसच्या स्पर्धेच्या बाबतीत व इतर कौटुंबिक विषयावर अनौपचारिक गप्पा मारण्यात आल्या। यावेळी तिच्या चाहत्यांनी सेल्फी फोटो घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मी तुम्हा सगळ्यांची लाडकी बिग बॉस सीझन 5 मराठीची कंटेस्टंट फायनलिस्ट जान्हवी किल्लेकर। नुकतंच तुम्ही मला बिग बॉसमध्ये पाहिलंच असेल आणि माझा प्रवासही तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल, अनुभवला असेल की नक्की जान्हवी कशी होती, कशी झाली, तिने काय केलं, तिने काय स्ट्रगल केलं, ती रडली, हसली, झगडली, भांडली आणि बऱ्याच गोष्टी आहेत। माझा प्रवास तर सगळ्या जनतेने बघितलाच आहे, महाराष्ट्राच्या जनतेने। बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत चुका झाल्या जान्हवीच्याकडून, पण तिची माफी मागितली, ते गिल्ट आहे आणि शिक्षाही भोगली, पण त्यातून त्या जेलमधून आलेली सुधारलेली जान्हवी ही महाराष्ट्राने बघितली आणि ती खूप आवडली लोकांना। आणि जसं महाराष्ट्राने मला नाव दिलेलं होतं #टास्क क्वीन, सो तुमच्या सगळ्यांच्या टास्क क्वीनने शेवटी जो बिग बॉसने एक टास्क दिलेला होता की पैसे कमवायचा, सो शेवटचा टास्क होता तोही तुमच्या लाडक्या टास्क क्वीनने तो टास्कही खेळला आणि 9 लाखाची रक्कम उचलली आणि तेव्हा महाराष्ट्रानेही तिला उचलून घेतलं, डोक्यावर घेतलं। त्यासाठी मी खूप 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 महाराष्ट्राची आभारी आहे आणि ऑफकोर्स आमच्या कुलदैवतेची सुद्धा आभारी आहे। त्याच्यासाठी मी आज अलिबागमध्ये आले आहे। अलिबागमध्ये आमचं जे मूळ गाव आहे चोंडीमध्ये मी आले आहे आणि आम्ही आमच्या कुलस्वामिनीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हे आहेत आमचे माझे भाऊच लागतात, सो त्याच्यामुळे आज खूप छान वाटते। मी खरं तर बऱ्याच वर्षांनी इथे आले आणि खूप वर्षांआधी दर्शन घ्यायला आलेले, पण माहीत नाही काय असं वाटलं माझ्या मनाला, दुपारी असं जाणवलं की नाही, जायला हवं आपल्याला, कुलस्वामिनीचे दर्शन घ्यायला हवं। त्याच्यामुळे अचानक प्लॅनिंग झालं आणि माहीत नाही माझ्या मनाला काय वाटलं। शेवटी तो जो मी बझर वाजवला होता ते कुठेतरी त्या देवीचीच इच्छा होती की जान्हवीने हे करावं आणि त्यासाठी मी ते केलं आणि असं वाटलं की दर्शन घ्यायला यावं आणि अचानक ठरलं आणि अचानकपणे आले आणि खूपच छान वाटतंय, खूप भारी वाटतंय। राज्यात 2 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय, मात्र काहींना डीबीटी मार्फत पैसे खात्यात येत आहेत। या योजनेमध्ये काही त्रुटी असल्यास महिला बालविकास अंतर्गत त्या दूर होतील, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। शेवटी सरकारने जे नियम केलेत, कारण डायरेक्ट डीबीटी आहे, आधार कार्डची लिंक हे राहणं महत्त्वाचं राहू शकतं। एक आपण पाहिलं की जवळपास 2 कोटी महिलांना लाभ मिळाला। केवळ 50 तक्रारी आल्या की त्यांच्या खात्यातले पैसे पुरुषांच्या खात्यामध्ये जमा झाले। इतक्या मोठ्या प्रमाणावरची योजना राबवली जात असताना त्याच्याबद्दलच्या 0 तक्रारी येणं ह्या मोहिमेचं, या योजनेचं यश आहे। अशा वेळेला जे काही निकष सरकारने केले असतील ते निकष पार करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्याच्यातल्या काही त्रुटी असतील, त्याच्यातल्या आणखीन काही गोष्टी असतील तर त्या दूर करण्यासाठी महिला बाल कल्याण विभाग, प्रशासनाची सारी यंत्रणा त्या ठिकाणी निश्चितपणाने सज्ज आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती जागा लढवायच्या तसेच तिकीट वाटपाबाबतचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील, तर कोकणातल्या 3 जिल्ह्यांमधील 15 जागा आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढवणार असल्याची भूमिका मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली आहे। मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही। शेवटी याच्याबद्दलचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा घेणार आहेत। परंतु 3 जिल्ह्याचा जर विचार केला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड याच्यामध्ये 15 जागा येतात। 15च्या 15 जागा आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत।
आणि मला असं वाटतं की रवींद्रजी चव्हाण, मी असेल, नारायणराव राणे असतील, सुनील तटकरे असतील, आमचे सगळेच कोकणचे महायुतीचे पदाधिकारी असतील, या 15च्या 15 जागा निवडून आणून आम्ही 100% रिझल्ट देणार आहोत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. समन्वयामध्ये तुमची भूमिका देखील महत्त्वाची आहे. नेमकी काय समन्वयामध्ये नेमकी चर्चा काय झाली? नाही, मला असं वाटतं की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा परिसर रवींद्र चव्हाण साहेब भाजपतर्फे बघतात, राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तटकरे साहेब बघतात आणि शिवसेनेमार्फत मी बघतो. आज आम्ही सगळे एकत्र होतो कार्यक्रमाला. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तिकीट कोणाला मिळणार, काय मिळणार ही उत्सुकता असू शकते, परंतु मला असं वाटतं की याच्यावर आम्ही चर्चा करण्यापेक्षा 3 नेते योग्य तो निर्णय घेतील आणि हरियाणामध्ये जे झालं त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होईल. सर, शिवसेना नेमकी किती जागा लढणार या जिल्ह्यांमध्ये, 2 जिल्ह्यांमध्ये? साहेब, मगाशी सांगितलं की हे सगळे अधिकार 3 नेत्यांना दिलेले आहेत. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊन सन्मानपूर्वक तोडगा काढतील आणि जसं पूर्वी सांगितलं, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारी करतायत. रायगडमध्ये भरत गोगावले यांनी देखील जागा वाटपासंदर्भात माहिती देत विजयाची ग्वाही दिली आहे. आत्ता ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत 7 जागा, त्या 7च्या 7 जागा आम्ही लढू. त्यातून जर वरिष्ठ लोकांनी जर काय ठरवलं आणि भरत शेठला सांगितलं थांबा, तरी भरत शेठ थांबायला तयार होईल. पण तुम्हाला एक सांगतो, महायुतीची जागा ह्या आमच्या 7च्या 7 निवडून आणू आम्ही. उमेदवार कोणी असू द्या, असं काही नाही आहे की मीच पाहिजे, तूच पाहिजे, हाच पाहिजे. परंतु जो काय महायुतीचा धर्म आहे तो आम्ही तिन्ही पक्ष पाळणार आणि आम्हाला RP आहे. इतर जे काय आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळे आम्हाला सहकार्य करून आम्ही रेकॉर्ड ब्रेक ह्या कोकणातल्या 7 सीट आम्ही निवडून आणणार. इच्छा प्रकट कोणी करू शकतो, असं काही नाही आहे. परंतु ज्या वेळेला आमचे तिन्ही नेतेवरती बसून जे ठरवतील, मी मगाही सांगितलं ना, महायुतीचं सरकार आणायचं असेल तर 2 पावलं मागं पुढं प्रत्येकाने सरकायला पाहिजे. जिथे कुठे काही वस्तुस्थिती आहे व एखादा अपवाद आहे, एखादी सीट थोडीशी डळमळीत आहे आणि तिथे जर दुसरी सीट दिली तर ती निघू शकते. आता खासदारकीला नाही काही ठिकाणी आपण केलं, तसं आमदारकीला पण काही ठिकाणी होऊ शकतं. परंतु आजच कोण दावा सांगू शकणार नाही आहे. इच्छा प्रकट करणं हे काय चूक आहे असं मी म्हणजे समजत नाही की त्यांनी करावी. परंतु ज्या वेळेला वरिष्ठांचा आदेश येईल तेव्हा त्यांनी थांबणं पण गरजेचं आहे, हे मी सांगतो. वेळ झाली विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेचच परत येतोय. पाहत रहा माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट, खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. हरियाणा विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारल्याचं स्पष्ट झालं असून जवळपास 49 जागा जिंकल्यात. भाजपने बहुमताचा 46 हा आकडा गाठला तर काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानावं लागले. हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करत भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. हरियाणामध्ये भाजपचे कमळ फुलल्याने पेणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत मिठाई वाटून आणि फटाके वाजवून जल्लोष साजरा केलाय. यावेळी श्रीकांत पाटील, DB पाटील आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. सन्माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कुशल कार्यप्रणालीच्या आधारे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील निवडणुका पार पडल्या. हरियाणामध्ये अत्यंत घवघवीत यश आम्हाला संपादन करता आलं. निर्विवाद बहुमत हरियाणामध्ये सन्माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रचारामध्ये अत्यंत चांगली आघाडी घेऊन इथे चांगलं बहुमत सिद्ध केलेलं आहे. हरियाणामध्ये ही लाट अशीच महाराष्ट्रामध्ये निश्चितच येईल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अत्यंत ताकदीनं ह्याच निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये निश्चितच होईल आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा निश्चितच सरकार स्थापन करता येईल किंवा सरकार आम्ही ताकदीनं म्हणजे जवळजवळ 3/4 म्हणजे 288च्या 3/4 उमेदवार इथे निवडून आणून आम्ही निश्चितच इथे बहुमत सिद्ध करू. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन 9 ऑक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते पार पडले. कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालय शेजारील स्मारकाच्या जागेत हे भूमिपूजन संपन्न झाले. तर या सर्व स्मारकाच्या सुशोभीकरणाचा व भूमिपूजनाचा खर्च नितीन सावंत हे स्वखर्चातून करणार आहेत. त्यामुळे नितीन सावंत यांच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक होते. संपूर्ण कर्जत तालुक्यासाठी हा एक सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असा हा दिवस आमच्यासाठी आहे. हा पुतळ्याचा आज भूमिपूजन झालंय, पण येणाऱ्या 45 ते 50 दिवसामध्ये पूर्ण सुशोभीकरण करून हा पुतळा पूर्ण पुतळ्याचं अनावरण त्याच्यानंतर लवकरच त्या ठिकाणी केलं जाईल. आम्ही पूर्ण ताकदीने येणारी विधानसभा निवडणूक लढणार असून ही निवडणूक सगळ्यांनी शांततेत राहून लढवावी, अन्यथा आमच्या शेपटीवर पाय देण्याचा कोणी प्रयत्न करून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास चावा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिलाय. कर्जत खालापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यात आतकरगाव मधील सामाजिक कार्यकर्ते तथा मनसे खालापूर तालुका उपाध्यक्ष संदीप पाटील, रमेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय. तर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि महिलांनी जाहीर प्रवेश केलाय. विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागा, तिकिटाची काळजी करू नका, तिकीट आपल्यालाच मिळणार, असेही ते यावेळी म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद, आमच्या संघटनेची ताकद द्विगुणित करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. कारण आपण बघत असतो, मगाशी कोणीतरी भाषण केलं, प्रत्येक रविवारी आपल्या कार्यालयामध्ये विविध पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होत असतो. त्यांचं आपण सन्मानपूर्वक स्वागत करतो. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपलब्ध करून देते. त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व्यासपीठावर एक शब्द देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपला कायम मान सन्मान राखला जाईल. आपल्याला जे काम करायचं ते काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाईल. तुम्हाला जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणि सुधाकर घरांची मदत लागेल तेव्हा तुमच्या सोबत, तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या भावासारखा तुमच्या सोबत असेल, असं सर्वांना मी शब्द देतो. कळंबोलीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलकांकडे कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष न दिल्यामुळे आणि आंदोलकांच्या तब्येतीसंदर्भात झालेल्या बदलामुळे धनगर समाज आता आक्रमक झालाय आणि या समाजाने काल संध्याकाळी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय. गेल्या 3 दिवसांपासून कोणीही लक्ष न दिल्यामुळे आंदोलकांनी ही भूमिका घेतली आहे. सरकारने जर लक्ष दिले नाही तर पुणे मुंबई रोड बंद करणार असल्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिलाय. एसटीचं आरक्षण मिळेपर्यंत ते उपोषणाला मी अशी कायमच करतात. त्यासाठी हा उपोषण करता तुम्ही? थोडी मागणी काय? आम्हाला एसटीचं सर्टिफिकेट भेटायला पाहिजे. अजून काय मागणार? कोणी सरकारने लक्ष दिलंय तुमच्याकडे? काय सांगा? आतापर्यंत तर काही सरकारने लक्ष दिलेलं नाही आणि आतापर्यंत कोण त्यांचा प्रतिनिधीही आलेला नाही. पुढची भूमिका काय असेल? सरकारने नाही ते आमचे सहकार्य सांगतात. आम्हाला धनगर समाजाला एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने लवकरात लवकर केली पाहिजे. जर धनगर समाजाला एसटीचं आरक्षण सरकारनं दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज
महाराष्ट्रातील युवा तरुण सरकारला आपली जागा सत्तेतून उतरल्याशिवाय शांत बसणार नाही. सरकारनं ऐकलं नाही तर आंदोलन अजून तीव्र होणार. सरकारने लवकरात लवकर एसटीच्या सर्टिफिकेटची अंमलबजावणी करावी, हीच आमची सर्वांची मागणी आहे. रायगडच्या मुरुड तालुक्यातील साळाव येथे लेक लाडकी शिवबाची महिला मेळावा पार पडला. साळाव येथील या महिला मेळाव्यात महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी समाज घडवण्याचे काम महिलाच करू शकतात, त्यासाठी महिलांनी एकत्र यावे असे आवाहन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केलं. दैनंदिन वापरातील कांदा, बटाटा, लसणाचे दर गगनाला भिडले असताना सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपयात ओवाळणी देऊन अक्षरशः महिलांची फसवणूक केली असल्याचा त्यांनी आरोप केलाय. आगामी निवडणुकीत मते मिळवण्यासाठी त्यांचा हा प्रकार सुरू आहे अशा शब्दात चित्रलेखा पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महिला हक्काच्या अध्यक्ष त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. जनाबाई नरेश काटकर. रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत शिवबाची लेक हा महिला संवाद मेळावा मुरुडमध्ये साळाव या ठिकाणी पार पडला आणि इथे हजारोंच्या संख्येने महिला आल्या होत्या. या मेळाव्याला चित्रलेखा ताईंना ऐकण्यासाठी, त्यांच्याशी संवाद करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी या संख्येने आज महिला आल्या होत्या. त्याने ही नक्कीच ही विधानसभा निवडणुकीसाठीची एक नांदी आहे असं वाटलं आणि अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघातून चित्रलेखा पाटीलताई यांचा विजय होऊन त्या आमदार म्हणून निवडून येतील असा निश्चय आजच्या या मेळाव्यामध्ये महिलांनी केलेला दिसतो. अतिशय आनंद होतो महिलांना आता कळून चुकलेलं आहे की जर आपल्या प्रश्नांवरती मार्ग मुक्तीचा असो किंवा गावाच्या डेव्हलपमेंटचा असो किंवा न्याय हक्कासाठी लढण्याचे प्रश्न असतात तर खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षासोबत आणि भाई आमदार जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्यांसोबत राहण्याची काळाची गरज आहे. मी महिलांना या निमित्ताने आश्वासित करते की मी कायम त्यांच्या सेवेस तत्पर आहे. एक नंबर हा मराठी चित्रपट मराठी माणसाला पाहता यावा यासाठी मनसेने विशेष पुढाकार घेतलाय. मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी पेण येथील मोरेश्वर चित्रमंदिरमध्ये ही संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी रसिक प्रेक्षकांना हा मराठी चित्रपट मोफत पाहता येणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि एक नंबर हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या निमित्ताने मनसेकडून रायगड जिल्ह्यातील संपूर्ण थिएटरच उद्या सगळ्यांना मोफत पाहण्यासाठी बुकिंग करण्यात आले. असाच प्रयोग पेण शहरातील मोरेश्वर चित्रमंदिर पेणमध्ये मराठी चित्रपटाचे 2 शो दाखवून केला जाणार आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी माणसासाठी अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. तर 5 प्रेक्षकांना लकी ड्रॉसाठी 5 आकर्षक बक्षिसे देखील दिली जाणार आहेत. जगभरातील तसेच महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांना, मराठी समाजाला एक अपेक्षा होती की मराठी भाषेला कुठेतरी अभिजात दर्जा मिळावा. त्यासाठी आत्ताच काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्याचं पूर्ण श्रेय, पूर्ण जी मान उंचावलेली आहे मराठी भाषेची, ती सर्व श्रेय जाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे या शक्तीला. कारण गेल्या अनेक वर्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे या मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी लढलेत आणि या आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्याचं एक इक्वेशन म्हणून जे नेहमीच मराठी भाषेचं आणि मराठी चित्रपटांचं आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी भाषा यांचं जे एक इक्वेशन आहे ते सदैव निरंतर राहिलं आणि त्याच्या उद्दिष्टाने आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या आधारे आज आम्ही एक नंबर या शोचं येत्या 10 तारखेला समस्त पेणकरांसाठी, हजारो लोकांसाठी आम्ही आज हा शो आयोजित केलेला आहे. तर त्याकरता समस्त पेणकरांना आम्ही आज इथे आग्रहाने विनंती करत आहोत की तुम्ही नक्कीच या मराठी चित्रपटाला आपण आवर्जून उपस्थित राहाल आणि या मराठी चित्रपटाचा नक्कीच आस्वाद घ्याल अशी मी आशा बाळगतो. घरडा केमिकल्स कंपनी आणि पासवर्ड वाचन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने LP प्रशालेत आनंददायी शिक्षण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामध्ये मकरंद टिळक आणि सुहास किर्लोस्कर यांनी विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधलाय. पासवर्ड या पुस्तकात संबंधित मजेदार प्रश्नोत्तरे देखील त्यांनी विचारली आहेत. विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तरे देण्याचा आनंद घेतलाय.
पासवर्ड पुस्तकाचा उपयोग विद्यार्थ्यांना कसा होईल याचं टिळक यांनी यावेळी मार्गदर्शन केले। या प्रसंगी घरडा केमिकल्स कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर बापूराव पवार, पासवर्ड प्रकल्पाचे सदस्य मंजिरी केसकर, प्रज्ञा वझे, सुहास किर्लोस्कर हे उपस्थित होते। प्रशालेचे मुख्याध्यापक बाळा भगत, पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चिंगळे, मिर्लेकर, जगताप यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी मान्यवर पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड व श्री शिवाई जागृत देवस्थान खारपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जागृत देवस्थान असलेल्या श्री शिवाई देवीच्या मंदिरात लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने प्रमुख शशिकांत भगत यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतलाय। आपल्या आरोग्याची तपासणी देखील त्यांनी करून घेतली आहे। यावेळी आरोग्यविषयक तपासणी करण्यात आल्या। या प्रसंगी लायन्स क्लब पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते। तसेच शिबिर संपन्न करण्यासाठी स्टोन क्रशर वेलफेअर असोसिएशन व युवराज स्टार ग्रुप यांचे विशेष सहकार्य लाभले। आरोग्य शिबिरात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिराप्रसंगी काम पाहिले। यावेळी पेण तसेच खारपाडा येथे लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडच्या वतीने आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यात आले असून चिंचपाडा येथे नेत्रचिकित्सा केंद्र सुरू करण्यात आले आहे। तर पेण येथे लायन्स क्लबचे हॉस्पिटल बांधण्याचा मानस असल्याचा डिस्ट्रिक्ट हेल्थ लायन शशिकांत भगत यांनी मानस व्यक्त केलाय। आज शिवाई देवस्थान खारपाडा या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड, शिवाई देवस्थान ट्रस्ट आणि कॉरी असोसिएशन व युवराज स्टार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले। शिवाई देवस्थान या ठिकाणी अनेक भाविकांचं दर्शनासाठी येत असतात आणि ह्या ठिकाणी प्रत्येकाला काही ना काही व्याधी असते आणि त्या व्याधीवर उपचार करण्याच्या उद्देशाने आम्ही लायन्स क्लबने एक इथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या सकाळपासून या शिबिराला अनेक रुग्णांनी भेट दिली आणि त्यांच्यावर जे जे काही व्याधी होते त्यांच्यावर उपचार व त्याच्यावरची पुढील उपचार पद्धती आमचे डॉक्टर्स जे जीवन ऊर्जा हेल्थ फाउंडेशन ठाणे येथील जे आलेले आहेत त्यांनी त्यांची तपासणी करून त्यांच्यावर पुढील उपचार किंवा त्यांच्यावर औषध वगैरे मोफत त्यांना दिलेली आहेत आणि हा उपक्रम सकाळपासून या ठिकाणी शिवाई देवस्थान या ठिकाणी चालू आहे। बातमीपत्रात इथेच थांबतोय। पाहत रहा फक्त माझे कोकण।